वर रेखाटलेल्या पशुपक्ष्यांची सुंदर चित्र, विविध प्रकारच्या खेळण्या आणि त्यातून निरागस चेहऱ्यावर उमटलेले भाव बघितले, क्षणभर आपल्यालाही लहान होऊन त्यांच्यात रमावेसे वाटेल, खेळावं बागडावं वाटेल. या अंगणवाडीत वेळोवेळी मुलांच्या वजन, उंची आणि लसीकरणाची नोंद ठेवली जाते. मुलांच्या आरोग्याची नियमितपणे तपासणी केली जाते. अशा या वेगळ्या अंगणवाडीच्या कामाची दखल घेतली नसती तर नवलच. अंगणवाडीची म्हणजे आमची आयोस अंगणवाडी झालेली आहे आणि सगळ्या म्हणजे एवढ्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आमची 2-3 नंबरची अंगणवाडी असेल जी आयोस झालेली आहे. हे तर झाले अंगणवाडीच्या लहान मुलांच्या शिक्षणाविषयीचे उपक्रम. पण या व्यतिरिक्तही अनेक उपक्रम अंगणवाडीत राबवले जातात. त्यात मदर केअर सेंटर, जिथं गरोदर महिला ह्या आपले 12 वाजेपर्यंत काम करून घरचं आणि 12च्या नंतर मग त्यांना आराम मिळावा म्हणून इथं मदर केअर सेंटर सुरू केलेले आहे, जिथे त्या आपल्या घरून आणलेलंच गरम ताजा आहार खातात दुपारच्या वेळेला आणि 2-1 तास विश्रांती करतात. आणि स्तन महिलांना आम्ही बरंच मार्गदर्शन करतो की बाळाला कसं सांभाळलं पाहिजे किंवा स्तनपानाच्या पद्धती वगैरे सगळं आम्ही त्यांना सांगतो. गावातील महिलांच्या आरोग्याविषयी तर गाव जागरूक आहेच, त्यासोबतच त्यांच्या सन्मानाविषयी आणि त्यांच्या शिक्षणाविषयी देखील आहे. या गावातील अनेक मुली उच्च शिक्षणासाठी शहरामध्ये जातात. इतर ग्रामीण विद्यार्थिनींसारखे आपली पार्श्वभूमी ग्रामीण आहे याचा कसलाच न्यूनगंड या मुलींमध्ये जाणवत नाही. उलट त्यांना एक प्रकारची खास वागणूक तिथे मिळते. म्हणजे आता बाकीचे जे गावचे स्टुडंट्स असतात त्यांना जर कॉलेजेसमध्ये जर विचारलं की कुठलेत तुम्ही, तर त्यांना सांगायला अफोर्ड फील होतं की आम्ही गावातलेत म्हणून. पण आमच्या इथल्यांना तसं काही वाटत नाही, कारण की गावाची इतकी प्रसिद्धी झाली आहे आणि इथले सगळ्यांनाच मीन्स भरपूर फेमस झालं आहे पेपरमध्ये, न्यूजमध्ये. तर त्याच्यामुळे काही असं वाटत नाही की खेड्यातले आहे म्हणून. उलटं आम्ही प्राऊडली सांगू शकतो की आम्ही पाठवद्याचे आहेत म्हणून. आणि असं मुलींच्या विषयी जरी बोलायला गेलं तर इथल्या मुली मीन्स लग्नांचं जसं झालं की इथल्या बाकी कसं खेड्यांमध्ये म्हटलं की मुली नको म्हणतात लग्नासाठी, पण इथं जर म्हटलं स्थळ इथलं जर असेल तर मुली नाही म्हणू शकत नाही, कारण की इथलं कसं वातावरण म्हणायला गाव आहे पण वाटत नाही की खेडं असेल म्हणून. या प्रगत खेड्यात फिरताना पदोपदी आश्चर्याचे सुखद धक्के बसत असतात. भिंतीवरचे प्रबोधनात्मक चित्र, घोषवाक्य, सुविचार, गाड्यांच्या वेगाविषयीची मर्यादा, वृद्धांना गप्पा मारता याव्यात यासाठी तयार करण्यात आलेली सिमेंटची बाकडं, थोर संत महात्म्यांची भित्तीचित्र, हे सर्व बघितलं की डोळ्याचं पारणं फिटतात. टीम सोबत गावाचं निरीक्षण करत असताना या अशाच आश्चर्यकारक धक्क्यामधून अजून एक धक्का असा आला की प्रत्येक घरावर घर क्रमांक आणि घरातील प्रमुख पुरुषांच्या नावासोबत स्त्रीचं नावही बघायला मिळालं. हे बघून साहजिकच मनात कुतूहल जागं झालं आणि त्या मागचा विचार काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तुम्ही बघा आता प्रत्येक घरावर 2 नावं टाकलेले, नवरा आणि बायकोची. कारण एखाद्या असं आमच्या गावामध्ये नाहीये, परंतु काही काही गावामध्ये असं पाहायला मिळतं की नवरा हा दारू पिलेला असतो, कधी केव्हाही ते घर विकून टाकू शकतो. त्यासाठी त्यांनी प्रथमच असा उपाय केला की घराच्या 8 मध्ये नवरा आणि बायको दोघांचे नाव जोडले गेलेले आहे. जर नवऱ्याला वाटलं घर विकायचं तर बायकोच्या संमतीशिवाय ते घर विकलं जाऊ शकत नाही, अशी कटकशी अशी भूमिका घेऊन त्यांनी हा निर्णय धाडसीने केलेला आहे. महिलांचं शिक्षण आणि सबलीकरण याबरोबरच महिलांचा राजकीय सहभाग वाढावा यासाठी सुद्धा गावात मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहेत. महिलांना खऱ्या अर्थाने स्वावलंबी बनवण्यासाठी उचललेलं हे पाऊल स्वागतार्ह आहे. या आहेत पाटोदा गंगापूर नेहरी ग्रुप ग्रामपंचायतीतील महिला ग्रामपंचायत सदस्य. मी महिला सदस्य असून चूल आणि मूल एवढंच न करता दुकान पण सांभाळते आणि दादांचं पण प्रोत्साहन भरपूर आहे आम्हाला. घर आणि दुकान यासोबतच गावाच्या कारभाराचा गाडा हाकण्याचं काम या पाहतात. स्वतः महिला असल्यानं त्या महिलांचे प्रश्न तत्परतेनं सोडवतात. 10 ते 15 बचत गट स्थापन केले, त्याच्यात पुरुषाचे पण बचत गट बरेच दिवसांनी चालू आहे आणि 10 ते 15 असून सुद्धा एक याचा दारिद्र्याचा बचत गट आहे, त्याच्यात भरपूर 3 लाखापर्यंत सुविधा आम्ही त्याचे फायदे घेतलेले, भरपूर फायदे. मी पण स्वतः बचत गटात आहे. गावातील सुरक्षेच्या दृष्टीनं तसेच स्वच्छतेविषयक नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी गावावर अहोरात्र नजर ठेवणारे तब्बल 42 सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत.
आणि त्याचे थेट प्रक्षेपण ग्रामपंचायत कार्यालयात होते. अशी ही अत्याधुनिक ग्रामपंचायत आता संपूर्णपणे संगणकीकृत झालेली आहे. या अशा विविध उपक्रमांमधून आदर्श गावाची संकल्पना वास्तवात येऊ लागली आहे. जे काही त्या ठिकाणी आपल्याला कामं करावं लागतात ग्रामपंचायत अंतर्गत, त्या ठिकाणी कामं फक्त श्रमदानाने होत नाही, तर त्या ठिकाणी काही आर्थिक बाबीसुद्धा आर्थिक प्रश्न निर्माण होतात. तर त्याच्यावर मात करण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत आणि स्थानिक पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच सदस्य भास्कर पेरे पाटील यांनी जे काही शासकीय योजना आहेत, कारण शासनामार्फत प्रत्येक घटकासाठी किंवा प्रत्येक कामासाठी कोणती ना कोणती योजना असते, ती योजनेचा अभ्यास करून कोणत्या योजना आपल्या ग्रामपंचायत मार्फत गावात आपल्याला राबवल्यानंतर त्याचा निश्चित स्वरूपात फायदा होईल, या सर्व गोष्टीचा अभ्यास करून त्यांनी विविध योजना गावात राबवल्या. पाटोदा ग्रामपंचायतीने शासनाच्या विविध विकास योजनांचा तर लाभ घेतलाच, पण त्याही पुढे जाऊन गावाने स्वतःच्या ग्रामपंचायत उत्पन्नातून व गावात जे चांगले सोशल वर्क करणारे जे लोक आहे, समाजसेवी लोक आहे, त्यांची मदत घेऊन शासनाच्या आणि समाजसेवी लोकांच्या आणि देणगीदाराच्या माध्यमातून बरीचशी विविध विकास योजना ग्रामपंचायतीने राबवलेल्या आहेत. याशिवाय त्यांनी ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या करातून देखील गावाचा विकास साधला आणि हा कर गोळा करण्यासाठी विविध कल्पक योजना सुरू केल्या. या कल्पक योजनांच्या पैकी एक चक्की आहे. ते वर्षाला काय बिल येत असं त्याचं नाही आम्ही सांगू शकत, पण चक्की फुकट आहे दळायला. अगदी बरोबर ऐकलं, ही गिरणी अगदी मोफत आहे. वर्षाच्या सुरुवातीला आगाऊ कर भरणाऱ्या ग्रामस्थास एक कार्ड दिलं जातं, ज्या कार्डाच्या आधारे संबंधित व्यक्तीस वर्षभर हवे तेवढे धान्य मोफत दळण करून मिळते. हा अभिनव उपक्रम भारतातील पहिलाच असल्याने या गिरणीला भारतातील पहिली मोफत पिठाची गिरणी असं नाव देण्यात आलं आहे. आणि या योजनेचा गावकऱ्यांना खूप फायदा देखील झाला आहे. फायदा असा झाला की आम्हाला दळण्यासाठी वेगळे पैसे तर द्यावेच लागायचे, पण ग्रामपंचायतचा टॅक्स, गावाचं घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर सगळा टॅक्स मिळून 2000 रुपये वर्षाचे आम्हाला लागायचे. तर या मोफत पिठाच्या गिरणीचा असा फायदा झाला की आम्ही जे दळण दळून आणतो, आता फक्त आम्हाला वर्षाकाठी 2000 रुपये लागतात. आणि जे दळण दळून आणतो, आमच्या इथे काही लग्न कार्य काही असलं किंवा वाढदिवस असले, कोणाचे कार्यक्रम असले तरी आम्हाला तिथे मोफत दळण दिलं जातं. या अभिनव संकल्पनेचं सर्वत्र कौतुकही तेवढंच झालं. या कर वसुलीच्या कल्पनेतून निधी गोळा झालाच, शिवाय जिल्हा परिषदेनेही मदतीचा हात पुढे केला. म्हणजे त्या गावातील लोकांनी सुरुवातीलाच 100% टॅक्स भरायचा आणि वर्षभर मोफत पिठाच्या गिरणीमधून दळण घेऊन जायचं. आणि ती गोष्ट मला आवडल्यामुळे ती गोष्ट मी संपूर्ण जिल्ह्यामध्ये इम्प्लिमेंट केली. आणि आज आमच्या जिल्ह्यामध्ये कर वसुलीचा मोहिमेचा जो पॅटर्न निर्माण झालेला आहे, ज्याला की शासन स्तरावर सुद्धा चांगल्या पद्धतीने आम्हाला अप्रिशिएट करण्यात आलेला आहे. आणि जवळपास सर्व ग्रामपंचायतीने आता कर वसुलीची मोहिमेमध्ये महाराष्ट्रामध्ये आमच्या जिल्ह्याने आघाडी घेतलेली आहे. आम्ही त्या गावाला जनसुविधेमधून स्मशानभूमीचं कामकाज दिलेलं आहे. यावर्षी ग्रामपंचायतीचं कार्यालय सुद्धा मंजूर केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांना आम्ही DBDF मधून कर्ज देऊन घनकचरा व्यवस्थापनाचं चांगल्या प्रकारे कामकाज व्हावं म्हणून ट्रॅक्टर सुद्धा दिलेले. त्या गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने ओला कचरा, सुका कचरा याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केलं जाते. त्याचबरोबर आम्ही निर्मल भारत अभियानामधून त्या गावाला 20 लाख रुपये दिलेले आहेत, की ज्या माध्यमातून त्यांनी सांडपाण्याचं अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन केलेले आणि त्या पाण्याचा पुनर्वापर सुद्धा चांगल्या पद्धतीने केलेला आहे. आत्ताच उल्लेख झालेल्या या स्मशानभूमीच्या निधीची गोष्ट मात्र वेगळी आहे. ही गोष्ट ऐकून डोळ्याच्या कडा पाणावतात. प्रसंग असा की गावातील एका ज्येष्ठ व्यक्तीचं निधन झालं, पण तोपर्यंत अंत्यसंस्कारासाठी गावात स्मशानभूमीच नव्हती. अशा वेळी सगळा गाव गोळा झाला आणि एकमतानं विचार झाला. इथं जागा नव्हती आम्हाला, आम्ही गावाकडे घेऊन चाललो होतो. तर गावाकडे नका निघून काहीतरी निर्णय तुमचा ठरवा. तर आम्ही निर्णय ठरवला की आपण फ्लोअर जाळू. त्याच्यामुळे नंतर कलेक्टर साहेब ते आले, त्यांनी स्मशानभूमी तयार करायचा निर्णय घेतला. हा प्रसंग प्रशासनाला कळताच प्रचंड गोंधळ झाला आणि प्रशासनाला जाग आली. एका रात्रीत सूत्र हलवली गेली आणि स्मशानभूमीसाठी निधी मंजूर झाला. या सर्व निधीतून पाटोद्यात ज्याप्रमाणे विकास होत आहे, त्याप्रमाणे अनेक सामाजिक संघटना देखील ग्रामविकासाच्या कार्यात योगदान देत आहेत. संघाची जी ग्रामविकासाची संकल्पना आहे, त्याच्यामध्ये प्रामुख्याने गावामधल्या ज्या 7 प्रकारच्या संपत्ती आहेत, त्यांचं संरक्षण, संवर्धन करणं आणि शाश्वत उपयोग करणं
मग त्यामध्ये भूसंपदा, जलसंपदा, वनसंपदा, गोसंपदा, जीवसंपदा, ऊर्जा संपदा आणि जनसंपदा. आणि जनसंपदेमध्ये किमान चार प्रकारच्या गोष्टी येतात. त्यामध्ये शिक्षण, संस्कार, आरोग्य आणि स्वावलंबन. तर या सगळ्या गोष्टींवर काही ना काही प्रमाणामध्ये या पाटोद्यामध्ये काम होणं चालू आहे. अशा विविध छोट्या मोठ्या पण मूलभूत गोष्टींवर पाटोद्यानं जे काही केलंय ते प्रत्येकासाठी अभिमानास्पद आहे. मग पश्चिम मतदारसंघातील एक गाव माझं पाटोदा गंगापूर. खरं तर मला अभिमान वाटावा असं ते गाव आहे. मी ग्रामीण भागामध्ये जिल्ह्यात फिरत असताना अनेक गावं पाहिलेली आहेत, परंतु पाटोद्यामध्ये गेल्यानंतर एक वेगळा आनंद मला उपभोगायला भेटतो. आज राष्ट्रपती पदक त्या गावाला मिळालेलं आहे. अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. विशेषतः गावातील जी व्यवस्था आहे, खऱ्या अर्थानं ग्रामीणमध्ये काय आवश्यकता आहे, लोकांना काय पाहिजे ते पाहायचं असेल तर फक्त त्या पाटोदा गावामध्ये पाणी असेल, लाईट असेल किंवा मुलांचं शिक्षण असेल, तिथलची स्वच्छता, या सगळ्या बाबी ज्या आपण अनेक वेळा घोषणा करतो. आमच्यासारखे पुढारी सुद्धा असं म्हणतात की गाव सुधारलं पाहिजे. पण सुधारलं पाहिजे म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे हे जर पाहायचं असेल तर ते पाटोदा गावामध्ये पाहायला मिळतं. या गावातून महिन्यातून एकदा सर्व ग्रामस्थ एकत्र यावेत, विचाराचे आदान प्रदान व्हावे, यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. यामध्ये ग्रामसभा, गावजेवण, समाज प्रबोधनात्मक कीर्तन, अंधश्रद्धा निर्मूलनासाठीचे कार्यक्रम, आध्यात्मिक प्रवचनं, मनोरंजनाचे कार्यक्रम, रक्तदानाचं महत्त्व जाणून वेळोवेळी रक्तदान शिबिरं आयोजित करण्यात येतात. पाटोद्याचा हा बदललेला चेहरा मोहरा अनुभवण्यासाठी अनेक मान्यवरांनी गावाला भेटी दिल्या आहेत. महाराष्ट्र शासनाचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी 2 वेळा भेटी दिल्या आणि या दोन्ही भेटीत त्यांना पाटोदा खूप भावलं. आणि म्हणून आज महाराष्ट्रात दुसऱ्या कुठल्याही गावाला जाण्यापेक्षा आदर्श गाव बघायचं असेल तर पाटोद्याला जावा असं मी आता सगळ्यांना सांगायला सुरुवात केलेली आहे. यासोबतच अनेक राजकीय, सामाजिक, देश विदेशातील तज्ज्ञ मंडळी, विद्यार्थी आणि इतर गावातील नागरिकही गावाला वेळोवेळी भेट देत असतात. म्हणजे बरेच दिवसापासून ऐकायला मिळत होतं की खूप छान गाव आहे. आमची संघाची काही मंडळी पण मोठी ट्रीप त्या गावी जाऊन आली आणि खूप वेळेस वर्णन ऐकलं आणि असं वाटलं की आता जाऊन येऊ. आणि आमचे स्नेही कैलास चव्हाण वाळूज असतात, त्यांनी आग्रह धरला की एकदा आपण भेट देऊ आणि त्यांनी सगळी ती व्हिजिट पूर्ण प्लॅन केली. येथे येणाऱ्या लोकांना गावकरी जातीने सर्व गाव फिरवून दाखवतात. अतिथी देवो भव या संस्कृतीप्रमाणे पाहुण्यांचा पाहुणचारही केला जातो. मला त्यांनी असं बोलताना गमतीमध्ये सांगितलं की आम्ही म्हणे तुमचे शत्रू आहोत म्हणाले. म्हटलं कसं काय शत्रू आहात? तर म्हणे तुम्ही दवाखान्यामध्ये दवाखाना चालवता म्हणाले आणि आम्ही पेशंटच आमच्याकडे बनत नाहीत म्हणाले, पेशंटच कोणी होत नाहीत म्हणाले. तर म्हटलं काय काय आहे? म्हणजे चला म्हणे मी तुम्हाला दाखवतो म्हणाले. मग त्यांनी मला तो एक बॉटलिंग प्लांट दाखवला की ज्याच्यामध्ये ते पाण्याचं शुद्धीकरण करतात. आरो वॉटरचा प्लांट आहे तो. अतिशय चांगला चालतो. 1-2 तास प्लांट मला वाटतं चालवतात ते आणि सगळ्या गावाला ते पाण्याचा पुरवठा करतात. त्यामुळे चांगलं पाणी प्यायला लागल्यापासून म्हणे आमचे इथले पेशंट बाहेर गावी जाणं, डॉक्टरांकडे जाणं बंद झालं. खरोखरच गावात झालेल्या या सर्वांगीण सुधारणेचा सर्वात जास्त फायदा गावकऱ्यांच्या आरोग्याला झाला. हे सर्व जुन्या गावात शक्य नव्हतं. जुना गाव मग काय कोण कुठे संडासला बसतं, कोणी कुठे काय करतं, कोणी काय त्या घाणीनं सारे लोकायला दर साल जीव ताप फणफण करायचं. पण आता हे साफसफाईपासून काही ताप नाही, काही कोणाला काही नाही. गावात राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे गाव स्वच्छ आणि सुंदर तर झालंच, पण त्यामुळे 2006-07 आणि 2009-10 या वर्षाचा संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता पुरस्कार तालुका आणि जिल्हा स्तरावरही मिळाला. शाहू फुले आंबेडकर दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गतचा 2य पुरस्कार आणि विभागीय स्तरावर यशवंत पंचायत राज अभियानाचा 1म पुरस्कार या गावानं पटकावला. 2011 साली तत्कालीन राष्ट्रपती माननीय प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते गावाला पर्यावरण विकास रत्न पुरस्कार तर तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते राष्ट्रीय निर्मल ग्राम पुरस्कार गावाला मिळाला. ही गावाच्या दृष्टीनं गौरवाची गोष्ट आहे. यंदाच
संत गाडगेबाबा अभियानाचं पहिलं पारितोषिक त्यांना मिळालेलं आहे. पण राज्यस्तरावरच्या कोणत्याही स्पर्धेत भास्कररावांचं पाटोदा हे नेहमीच पहिलं दुसरं आलेलं आहे. याचा अर्थ अतिशय पूर्ण वाहून भास्कररावांनी या गावासाठी काम केलेलं आहे आणि पाटोद्याकरांनी देखील अतिशय उत्तम साथ भास्कररावांना दिलेली आहे. मी गावातल्या नागरिकांचं आणि खास करून भास्कररावांचं याबद्दल नक्कीच अभिनंदन करेन. कुठलाही बदल हा काही एका रात्रीत घडत नाही. त्यासाठी संघटितपणे अहोरात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. तर आज आम्ही 2005 पासून आज 2014 मध्ये आम्हाला राष्ट्रीय म्हणजे राज्य पातळीवर प्रथम पारितोषिक मिळालं. हे सर्व भास्कररावाचं श्रेय आहे असं मी समजतो. भास्कर दादामुळेच हे गाव सगळं सुधारलं. त्यांनी खूप कष्ट उचलले म्हणून सुधारलं. आमच्या गावाला जे काही यश प्राप्त झालं त्यात भास्कररावजी पेरे पाटील यांचा खूप मोठा वाटा आहे. तर आमचे जे सरपंच आहेत भास्कर जिजा म्हणून, आम्ही त्यांना जिजाच म्हणतो. तर जेव्हापासून ते आले तर तेव्हापासून तर मी भरपूर सुविधा सगळ्या उपलब्ध झाल्या. किती का वर्षानं सरपंच झाले, मरून गेले, त्यानं काही केलं नाही. पण हा भाऊ डोकं लावून 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 त्यानं एवढं गाव सुधरे. गावाच्या सुधारणेसाठी झटणारा भाऊ, गावाच्या विकासासाठी राबणारे दादा, कुणासाठी सरपंच तर कुणासाठी जिजा, अशा नानाविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या भास्कररावांचं नाव गावाच्या कीर्तीसोबतच जोडलं गेलंय. गाव सुंदर करणारे हे भास्करराव नेमके आहेत तरी कोण? ते दिसतात तरी कसे? ते राहतात तरी कसे? हे कुतूहल निश्चितच आपल्या मनात चाळवलं असेल. मी भास्कररावांबद्दल बरंचसं ऐकून होतो, पण मी प्रत्यक्ष भास्कररावांना भेटलो होतो. एका कार्यक्रमामध्ये एका माझ्या मित्राने सांगितलं की हे भास्करराव पेरे आहेत. त्या माणसाकडे पाहताना मला हा विचार आला की हा माणूस तर थोडासा बेवडा असल्यासारखा दिसतो, म्हणजे त्याचा चेहरा